ठाण्यामध्ये आणि या ठिकाणी माझी सहकारी श्रुती राहुल उपस्थित आहे। जाणून घेऊया श्रुतीकडून कसा नेमका उत्साह आहे। श्रुती, गुढीपाडव्याचा आज उत्साह संपूर्ण राज्यभरामध्ये, ठाण्यात सुद्धा शोभायात्रा निघतात, कसा नेमका सगळा उत्साह सध्या ठाण्यामध्ये दिसून येतोय? आपण ठाण्यातल्या कौपिनेश्वर मंदिरात आयोजन केलं जातं। इथे आता सध्या आपण पाहतोय या ठिकाणी पालखी सजवण्यात आलेली आहे। कौपिनेश्वराची ही पालखी आहे। सकाळी गुढी उभारण्यात आलेली आहे आणि त्यानंतर या पालखी सोहळ्याचं इथून प्रस्थान होईल। मग सिद्धिविनायकाचं दर्शन होईल आणि त्यानंतर पुढे तलावपाळीचे इथे उभे असलेले चित्ररथ असतात ते या पालखी सोहळ्याला येऊन सामील होत असतात आणि मग संपूर्ण शोभायात्रा जी आहे ती मार्गस्थ होत असते। महत्त्वाच्या टप्प्यांवरून पुन्हा संपूर्ण महत्त्वाचे शहरातले रस्ते पार करत मग पुन्हा एकदा कौपिनेश्वर मंदिरातच या शोभायात्रेची सांगता होत असते। या ठिकाणी आता आपण पाहतोय पालखी या ठिकाणी संपूर्णपणे सजवण्यात आलेली आहे। फुलांनी आकर्षक अशी सजावट पालखीची करण्यात आलेली आहे। ही कौपिनेश्वराची पालखी आहे जी संपूर्णपणे या ठिकाणी सजवण्यात आलेली आहे आणि याच पालखी प्रस्थान अगदी थोड्याच वेळात या ठिकाणाहून होणार आहे। तर या संपूर्ण पालखी सोहळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत सुधाकर वैद्य, माझी विश्वस्त आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया की नेमका माझी विश्वस्त आहेत त्यांच्याशी आपण बोलूया की नेमका पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य काय असतं आणि या वर्षी कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेले आहे। नमस्कार सर, या वर्षीचं एक वैशिष्ट्य काय आणि काय म्हणजे आयोजनाचं नेमकं काय स्वरूप आहे? कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे आयोजित केलेल्या नववर्ष स्वागत यात्रेला यंदा 24 वर्ष होत आहे। वंश परंपरेने दरवर्षी यंदा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी दीपोत्सव साजरा केलेलो। दीपोत्सव साजरा केल्यानंतर सकाळी 7 वाजता कोपिनेश्वर मंदिराच्या प्रांगणातून महादेवांची पालखी निघते। हा 7 वाजताचा मुहूर्त आम्ही 24 वर्षात टाळलेला नाही आणि पुढेही टाळणार नाही। त्याचप्रमाणे सकाळी 6:45 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवर सगळे आता इकडे येतील आणि आता पालखीची पूजा झालेली आहे। मग सगळ्यांच्या हस्ते पालखी मान्यवरांच्या हस्ते प्रस्थान करेल। हे प्रस्थान करण्याचा आमचा मार्गसुद्धा जवळजवळ 24 वर्षाचा ठरलेलाच आहे। प्रथम सिद्धिविनायकाच्या मंदिराकडे जाईल, सिद्धिविनायकाच्या मंदिरातून रंगोबापूजी गुप्ते चौकात जाईल, रंगोबापूजी गुप्ते चौकात त्यांच्या महापालिकेतर्फे तिथे पुष्पवृष्टी करण्यात येईल आणि नंतर दगडी शाळेमार्गे पालखीचे प्रस्थान होईल आणि ह्या पालखीबरोबर